श्री पुंडलिक विजेते अध्याय 13वा. ओम नमोजी शिवशंकरा चंद्रमौळी कर्पूर गौरा कैलास राणा गंगाधरा तुझ नमो नमो. समुद्रमंथनातील विष तू पाशिले अनिमेष म्हणून निळकंठ विशत नाम तुझे. तू योग्याच्या योगींद्र तू प्रेम दयेचा समुद्र. तुझ प्रार्थने इंद्रचंद्र देवदेवता ही भक्ताशी देण्यावर तू अससी तत्पर. भक्त काळचा तत्पर धावशी तू अखंड ध्यान मुद्रा. सदा भोगशी योग निद्रा ब्रह्मभाव समुद्रता महारुद्र तुझ नमो नमो. श्री सद्गुरु पुंडलिक कथा त्याशी सहाय्यक व्हावे सर्वदा. ही भक्ती मुक्तीची गाथा लोक व्हावी उद्धारक. हेच घ्यावे वरदान. कथा ही रसपूर्ण भक्तिमुक्ती ज्ञानाची साधना. अविरत सर्वदा शिवशंकराचे वरदान. तेने कथा होईल प्रसादपूर्ण. भक्तिपूर्ण माझे निवेदन. निरूपण ऐका पुढे. पहा श्री भगवान पुंडलिक जो कलियुग कृष्ण देख. तयाची लीला सुरेख ऐका श्रोते हो. दानापूर भिकाजी पाटील भक्त भाविक प्रेमगळ. त्यांची पत्नी क्रांता निर्मळ साध्या मनाची. श्री पुंडलिक देव आले त्याच्या सदनी. जो आनंद कंद सुखादानी. तेने उल्हास वाटला भावने. गावही आनंदले. भिकाजी सीतारामजी ठाकरे. पाटील घराणे श्रीमंत बरे. सुशिक्षित विद्या आदरे. सेवा करती पुंडलिक देवाची. भिकाजी पाटील सज्जन परी त्याच्या डोक्यात वेडेपण. दिवसांदिवसाने वृद्धिगंत होत होते पहा. अनेक औषधोपचार केले परी पाटलाचे वेड नाही गेले. सर्व ही हतबल झाले काय करावे म्हणून. पाटलाची बहीण यमुनाबाई मारुती गावंडेची सई राहत होती दहीगावी. देवाचे भक्त निष्ठावान. या बाईचा मुलगा श्रीकृष्ण असाध्य रोगाने होता रुग्ण. तो श्री पुंडलिक देवाच्या कृपेने रोगमुक्त झाला. हा अनुभव होता यमुनाबाईचा. तिने गोरेगावी आणले पाटलास. दर्शन पुंडलिक देवाचे घेता पाटलास पहा बरे वाटले. मग काठे पुन्हा नदीत पुंडलिक देव पाटलाशी डुबवित आणि सवे पाठीवर बसत फिरविले गावभरी. पाटलाच्या छातीवर बुक्याने श्रीबाबाने मारले जोराने. तेने वमन केले पाटलाने. पाणी होते विषार. तेव्हापासून पाटलाची व्याधी हरली वेडेपणाची. तेने सर्व गावकऱ्यांची श्रद्धा बसली देवावर. मग पुंडलिक देव गावात येता गावकरी आनंदले सर्वता. आनंदी आनंदाची वार्ता सर्व गावात. भजन पूजन आनंदान गावकरी घेत श्री बाबाचे दर्शन. आरती मंगल स्नानांदी पूजन करून सेवा घडली गावाला. शोभायात्रा पुंडलिक देवाची गावकऱ्यांनी काढली साची. मग पुंडलिकाच्या जय जयकाराची ध्वनी उमटे आकाशात. सुस्वर वाद्याच्या गजरी मिरवणूक चाले गावभरी. पुष्पवृष्टी करती नर नारी. घरीधारी पूजन श्री बाबाच्या अशा या मिरवणुकीत एक धनगर सुत महादेव नामे त्या रथचक्रात खाली दाबला श्री बाबाच्या. गेले रथाचे चाक पोटावरून. तेव्हा घाबरले गावजण म्हणती पोराचे मरण केले कैस आले बा. परी आश्चर्याची कथा. मुलगा वाचला सर्वत्र. गावकरी विसरले वेता क्षणार्धात. मग श्री बाबाचा जय जयकार पुंडलिक नामाचा झाला गजर. दाही दिशांचा साचार नामघोषाचा झाला. दानापुरात पाटलाच्या घरी बाबा होते तिसऱ्या मजल्यावरी. दर्शनार्थी रहदारी भीड भारी होती पहा. दानापुरात एक वाडी होता राहत. तयाला होता एक सुत 5-6 वर्षाचा. हा मुलगा अति बेसूर अकाळ विक्रांत जणू आसुर. अन्न एकटाच खाई भरपूर उरी काही न देतस. माता पिता कंटाळले तो बाबा जवळी आले. मग श्री बाबांनी विचारले त्याचे वर्तमान. श्री बाबा म्हणे वाड्याला मुलगा आणा दर्शनला. परी तो मुलगा येतास मागल्या पाऊला पडू मांडीवरून. तव वाडी म्हणे श्री बाबाला आता काय करावे याला. तव बाबा म्हणे आम्ही तो भूताला मुक्ती देतो बा. तेव्हा पहा दुसऱ्या दिवशी तो मुलगा मेला चट्ट्या दिशी. श्री बाबांनी त्या प्रेतात्म्याशी मुक्ती दिली तत्काळ. भिकाजी पाटील जरी श्रीमंत तरी त्यांना होती एक खंत. पुत्र संतती विनावितीत अंतकरणाचे ते. लोक म्हणते श्री बाबांना बाबा पुत्र द्या पाटलाला. तो बाबा म्हणे भिकाजीला भीक कशा पाहिजे बा. गावाच्या बायांनी एक दिवशी फळ दिले श्री बाबापाशी. म्हणे त्या मळगणती देवाशी ओटी घाला कांताबाईची. फळ बडे ओटी घातली. ते फोडतास निघाले सडले. मग बाईने पाणी गाडून ठेवले उन्हात सुकवायला. मग तव एक कावडा आला.
घेऊन गेला. बाईचा मनसुबा विरला आपोआप. तो दिवस बाईला दृष्टांत घडला रात्रीला. म्हणे मीच दिले फळाला, मीच नेले कावड्याला घेऊन. तव मनात दचकली बाई. म्हणे इथे मानवाचे न चाले काही, भावभक्ती बळे न दे सर्व प्रभू सर्व काही आपणाच. तव कांताबाईच्या भावभक्तीच वाढविली. व्रत नेमस्तपणे ती राहिली. पुंडलिक नामाची नामावली कंठ जपतसे सर्व काळा. तव बाबांनी येऊन कडवडा नारळबाईच्या ओटी घातला. ती गर्भवती होऊन पुत्र झाला, जो ठाकूर कुळदपी. त्याचे नाव विजयकुमार, जे अकोला जिल्हा परिषद होते मेंबर. भावभक्ती बळ साचार कुळाचारी, जो पहा या दानापूर गावात. आत्माराम आटे राहत होते. त्याची जाया होऊन बाळंत मुलगी त्याला झाली. ही मुलगी मालू नावाची, वय अवघे 6 महिन्याची, एकुलती एक साची, वाढती चंद्रकले समाने. एकदा या गावाला गावकऱ्यांनी मोठा भंडारा ठेवला. अन्नदानाचा तो सुख सोहळा बहु चालला आनंदात. अशा या आनंदाच्या वेळी ती मालू नावाची बाळ मेली. मग तिला झाकून ठेवती कोठी घरात. आईवडिलांना दुःख झाले, परी ते दुःख त्यांनी लपविले. नाम पुंडलिकाचे घेता भले, झाले ते शेवारत. जरी ही दुःखद वार्ता जनाला, जरी न कळली कुणाला, तरी सर्वथा शक्तिमान श्री बाबांना कशी राहिली अगम्य. बाबा पलंगावरून उठले आणि कोठी घरात गेले. लीलाबाईस पाणी मागितले. पिऊन तीर्थ पाजले मालूस. मालू आली चेतना, ती खेळू लागली तत्क्षणा. आनंद वाटला सर्वजणास. ते पुंडलिकाची करती जय जयकार. ऐसी करुणी अनंत लीला. आठवडा एक राहुनी दानापूरला श्री बाबा आले. गोर आनंद झाला गावास. मग गाव शोभले पंढरपूर. भक्त भाविके आला पूर. कीर्ती सुगंध पसरे दूर. चोहीकडे श्री बाबाचा. गोरेगावाशी राहून काही दिवस पुन्हा बाबा आले दानापुरास. दानापूरहून पंढरपुरास गेले भिकाजी पाटला सवेत. इसवी 1951 कार्तिकी एकादशीला श्री बाबा आले पंढरपूर. पाटलाचे कुटुंब सोबती होते पंढरी यात्रेत. पहा श्री बाबांच्या अगाध लीला. चिन्मय विठोबा दाखविला पाटलाला. आनंदी पाटील गहिवरला. म्हणे पुंडलिक बाबा धन्य धन्य. पंढरपुरात तेव्हा श्री गाडगे बाबा संत. ते श्री बाबांना घालते दंडवत. दृश्य पाहता यात्रा बहुत लोटती. बाबांच्या दर्शनात संत गाडगे बाबांनी लोकांना रांगेत लावले. सर्वथा श्री बाबाच्या दर्शनाला आनंद अनुभव होतेच. श्री बाबांची पाहता ते मूर्ती आनंद वाटतसे चिंते अंतरी भावाची तृप्ती. जैशी तोष चिंता देतेस. पंढरपुराची यात्रा करून श्री बाबा गोरेगावी आले परतून. गावकरी थोर लहान निमोदित झाले. इसवी 1951च्या मार्गशीर्षात श्री बाबा आले परभणी जिल्ह्यात. सातशिवेच्या मारुती मंदिरात नामसप्ताह होता. तेथे नामसप्ताहाचे आयोजन संत तनापूरने केले होते. श्री पुंडलिक प्रभूच तेथे आणून धर्मोत्सव केला. त्याने सोबत होते खंडू नाना, काशीनाथ देशमुख जाना, अजाब डांगे पाठक सेवक पाहना होते बा तेथे. त्या धर्मोत्सवात लोक गर्दी जमली बहुत. पैसाही आला धर्मपेटीत ₹3,000 संचालक म्हणते काय करावे हे दान, अर्थदान कोणाशी द्यावे म्हणून बाबासे विचारते सद्भावे. बाबा काय करावे बा. तव बाबाश्री म्हणती त्यांना हे द्रव्य द्यावे तनपुरेला. हे ऐकून खंडूनाला आला बहु संताप्त. म्हणते आम्ही तुझे हागमूत करतो, तू पैसे तनपुरेला देतो. मोठ्या आश्रमाचा मोठा महंत तो, तरी द्रव्य त्याशी का द्यावे. अरे तू कर आता काही स्वतःच्या आश्रमासाठी, तेव्हा आमच्या जीवालाही होईल काही संतोष. ऐसे ऐकून पुंडलिक महाराज खंडूनास बोलले सहज. नाना तुमचा बंदोबस्त आज करावा लागतो बुवा. येथील आटपून कार्यक्रम. श्री बाबा गेले गोरेगावला. आता श्री नानाच्या बंदोबस्ताला पहा कशी झाली सुरुवात. काय केले पुंडलिकाने लीला. संतकृपा आली फळाला. नाना प्राप्त झाले विद्यस्थितीला. जग व्यवहार विसरले. नाही उरले देहभान. खाण्यापिण्याचे संधान. अखंड भ्रमती जाण. प्रदक्षिणा घालती गावाला.
प्रपंचातून झाले निवृत्त, मग झाले ब्रह्मा प्रवृत्त, ब्रह्मरूप झाले चिंत मनलुप्त. पहा झाले नाही राहिली काही चिंता, मन विसरले सर्व व्यथा, भवमुक्त झाली व्यवस्था, देह असता जीवनमुक्त. पहा भाग्य आले उदय, श्री गुरुने केली दया, पिता पुत्राची अवलिक काया, परिब्रह्मरूप दोघेही, आपणासारखे केले तत्वर, गुरुप्रचिती राखुली सफळ. श्री समर्थ पुंडलिक दयाळ कृपा केली पित्यावर, पहा त्या पित्याचा उपकार, फेडिया कोणी रीती अपार. अमोल ब्रह्मा साम्राज्य साचार केले दान पित्याला, धन्य धन्य पुंडलिक महाराज, करी अखिल जगाचे काज, दिव्य गौरवाचा साज, चढवलं पहा पित्यावरी. श्री नानाजी ऐशी अवस्था, जी आनंद हरित सर्वता, कृपा लाभली आत्मवता, आत्मसंतोष पावले. खंडू नाना देहाचे भान, विसरून झाले आत्मरमण, जगमान ते आपणा समान, आत्मवत सर्व काही. नानांची माया ममता हरवली, अहंता तिला नाही सरली, एकासहो स्मरणे झाली, काय त्याची धन्य धन्य. श्री पुंडलिक बाबा म्हणते धन्य धन्य, खंडू नाना झाले अनन्य, पित्याची स्थिती ब्रह्मानिमग्न, पाहुनी हर्षती श्री बाबा. श्री नानाची अशी स्थिती, स्नान कधी न करू देती, जेवणाची न उरती भीती न उरती भयाची, ब्रह्मरूप झाली काय, मग विसरले मोहमाय, जग वाटे अनित्य छाया महापुरुषाची. श्री नानाची अमृतवाणी, गरजू बोलती अभंगवाणी, त्यांच्या शब्दाची खानानी कैसी करावी पा, त्यांचे शब्द होते अमोल, अमृताचे जणू कल्लोळ, गुरु आणि ती निर्मळ, चित्त तोषवी भक्ताचे. श्री नानांचे बोधमृत, भक्त सुखे पा ऐकत, तेने शांत होई चिंत, मन विभ्रमण जातेस, अनुभव अवलिकाचे नानाचे, भक्तांना अगणित साचे, प्रयोजक ते सर्व लिहिण्याचे, नाही मजला वाटत बाहेरी पिशाच्या अंतरे शहाणा, ऐशी स्थिती होते नाना पुंडलिक देव महाराणा, उपकार फेडी पित्याचे. इसवी सन 1951 ते 1980 पर्यंत यज्ञमय त्यांचे जीवित, पुढे 1 जानेवारी 1980 निर्वाण झाले त्यांचे झाले. ही कथा पुढील अध्यायी. श्री पुंडलिक जीवन दर्शन प्रवाही, कालानुक्रमे पहा लवलाई, निरूपण त्याचे करू. पहा या अध्यायात श्री पुंडलिक बाबा आले दानापुरत, येथे कार्य भक्तांचे बहुत केले पहा बाबांनी, भिकाजीला घालविले वेडेपणा, विष वमन करून जाणा, तसेच पुत्र प्रसादाने दाना देऊन केले उपकृत, भूत मेल्या केले मुक्त, जीवित केला धनगर सुत, मालू नावाचे मूल जीवित केले पहा श्री बाबांनी. पहा पंढरपूरला चिन्मय दर्शन घडविले वाटलाला, आणि सोबत मंडळीला दर्शन विठ्ठलाचे करायला. मोगलाईत सातशिवेला श्रीप्रभू गेले भक्तीच्या दर्शनाला, येथे आलेल्या दक्षिणेला पैशाला न म्हणे संत तन पुरेस, तेव्हा राग आला खंडूनाला, ते तथा बोलले श्री पुंडलिकाला, तेव्हा बंदोबस्त तुमचा करा लागते नाना, ऐसे बाबा बोलले. त्या शब्दांशी खंडूनाला विमुख केले संसाराला, आणि लाविले परमार्थाला, आणि केले ब्रह्मरूप. नाना झाले ब्रह्मरूप, जाणते ते आत्मस्वरूप, श्री पुंडलिक कृपा दीप अनुप, पहा कैसा प्रकाशिला. इथं श्री पुंडलिक बाबा जीवन दर्शन, पुंडलिकानुचर बाबा धांडे निमित्त करून, श्री सद्गुरू पुंडलिक बाबा घेती लिहून, 3 अध्याय गोढा. श्री सद्गुरू पुंडलिकार्पणमस्तु. ओम शांती शांती शांती.